दिल्लीचं सरकार बघण्यापेक्षाही ज्या पद्धतीने ते सरकार स्थापन झालेलं आहे त्याच्याकडे पाहायला पाहिजे. अरविंद केजरीवाल हे विरोधी पक्ष आहेत, ते जरी स्वतः पराभूत झाले असले तरी त्यांचा 22चा आकडा आहे, विरोधी पक्ष आहे त्यांचा. मला गंमत वाटते की सरकार स्थापन होण्याआधीच तिकडल्या लेफ्टनंट गव्हर्नरनं यमुना सफाईची मोहीम हाती घेतली. खरं म्हणजे केजरीवालचं सरकार अनेक वर्षापासून ती मागणी करत होती, यमुना सफाईसाठी केंद्राची मदत मिळावी, पण लेफ्टनंट गव्हर्नरनं त्यांना कोणत्याही प्रकारे यमुना सफाईचा कार्यक्रम पुढे नेऊ दिला नाही. म्हणजे विरोधी पक्षाचे सरकार असेल तर केंद्र सरकार कशा प्रकारे वागतं. पण सरकारनं शपथ घेण्याआधी लेफ्टनंट गव्हर्नरनं त्या सगळ्या मशिनरी आणून यमुना सफाई सुरू केली. आता यमुना सफाई सुरू केली तशी आमची मिठी नदीची सफाई का करत नाही तुम्ही? शेकडो कोटी रुपये खर्च केले, काही त्याचा टास्क फोर्स बनवला, निधी कोट्यवधी रुपये आणला. मग यमुना सफाईला तुम्ही सुरुवात केली असेल तर मिठी नदीला सुद्धा तुम्ही सुरुवात करा सफाईसाठी ना. राज्य कोणाचं आहे, त्याचा कोणाला फायदा होणार आहे हे पाहून तुम्ही कामं करताय. हाँ सर, अखिल राष्ट्रीय मराठी साहित्य सम्मेलन होने वाला दिल्ली में, वहीं पर प्रधानमंत्री मोदी और सहस्त्रवादी एक साथ शेयर करने वाले, आप भी जाएंगे? नहीं, मैं सम्मेलन को नहीं जाऊंगा, मैं दिल्ली में रहूंगा क्योंकि महाराष्ट्र से सैकड़ों लोग जा रहे हैं. अगर उनको कोई असुविधा है, सरकार तो करती है या संस्थाएं भी करती है, लेकिन हमारे लोग हैं, हमारे जान पहचान वाले लोग हैं, उनको भी कोई तकलीफ हो सकती है, दिल्ली है, तो उनको अगर हम कुछ मदद कर सकेंगे तो जरूर मैं 2-3 दिन वहां बैठूंगा. साहित्यिक, लेखक, कवि या बुक सेलर जाते हैं, मराठी के ग्रंथ विक्रेते, उनको अगर कोई जरूरत है तो शिवसेना वहां उनको मदद करेंगे, हमारी शिवसेना उनको वहां मदद करेगी, इसलिए मैं जाकर बैठूंगा. सर, रेखा गुप्ता आज दिल्ली की मुख्यमंत्री की शपथ ली, कैसे देखती हैं आप? अच्छी बात है, एक महिला को, जो बीजेपी की कार्यकर्ता है एबीवीपी से, जिसने कभी दिल्ली के महानगर पालिका में जोर से तोड़फोड़ और हंगामा मचा दिया था, वहां के महापौर के सामने बहुत बड़ा दंगा किया था, मैंने देखा था वो. तो ऐसी नेता को अगर मुख्यमंत्री बनाया है तो बीजेपी की वो एक अच्छी चॉइस है, बीजेपी की विचारधारा की चॉइस है, और मैं मुख्यमंत्री का स्वागत करता हूँ. दिल्ली जैसे राज्य में एक सामान्य कार्यकर्ता को इस प्रकार से एक ऐसा अवधा मिला है, पद मिला है. नहीं, देखिए, मैंने ये कहा है कि मैंने देखा कि सरकार आज शपथ लेगी, मुख्यमंत्री या सरकार आज शपथ ग्रहण करेगा, लेकिन जब केजरीवाल हार गए उस दिन से दिल्ली के लेफ्टिनेंट गवर्नर ने पूरी मशीनरी लाकर यमुना सफाई का कार्यक्रम शुरू किया, यमुना शुद्धिकरण. लेकिन मैं हमेशा देखता रहा कि अरविंद केजरीवाल जी का वचन रहा दिल्ली को, और हमेशा केंद्र के पास मदद मांगते रहे यमुना सफाई के बारे में, लेकिन उनको मदद नहीं करी, उनको बदनाम किया. लेकिन जब केजरीवाल जी हार गए, चुनाव हार गए, आप आम आदमी पार्टी चुनाव हार गए, तो 24 घंटे में पूरी मशीनरी यमुना में आकर यमुना का पानी साफ करने का कार्यक्रम शुरू किया. यह है केंद्र सरकार की नीति और नीयत. जहां अपोजिशन की सरकारें है, मुख्यमंत्री है, वहां जनता के हित में अगर काम के लिए कोई मांगता है कोई मदद, तो मदद नहीं करते जब तक उनकी सरकारें नहीं आती. जैसे महाराष्ट्र के एक मंत्री है, उसने कहा जिस गांव में हमारे पार्टी का सरपंच नहीं है वहां 1 रुपया भी मैं विकास निधि नहीं दूंगा. ये उनकी भूमिका है. महाराष्ट्र गवर्नमेंट आगरा में लैंड एक्वायर कर रहा है शिवाजी महाराज मेमोरियल बनाने के लिए, ऐसा फडणवीस ने कहा, लेकिन यहीं पर देखा तो महाराष्ट्र के जो किले हैं उनकी दखल नहीं किए जा रही. बराबर, अभी कल ही फडणवीस साहब ने कहा है कि मैं मंदिर से ज्यादा छत्रपति शिवाजी महाराज को, किले को मानता हूँ. छत्रपति शिवाजी महाराज के जो किले हैं वही हमारे लिए मंदिर है. अब जो बोलते हो छत्रपति जी के सामने शिवनेरी किले पर, वो बात आप सच में उतारिए, नहीं तो लोग बोलेंगे आप छत्रपति जी के सामने झूठ बोलते हो. प्रश्न असा आहे की
मनसे नेते अमित ठाकरे यांनी पक्षाच्या बैठकीत एक परखड मत व्यक्त केलेलं आहे. पक्षाच्या पराभवाला ईव्हीएमला दोष देण्यात अर्थ नाही. पक्षाच्या पराभवासाठी आपण स्वतःच जबाबदार आहोत आणि जर ईव्हीएमला दोष द्यायचा असेल तर ईव्हीएम हॅक केलं जातं हे सिद्ध करून दाखवा. बघा, अमित ठाकरे हे त्या पक्षाचे नेते आहेत. त्यांच्या पक्षाचे जे प्रमुख आहेत राज ठाकरे त्यांचे चिरंजीव आहेत, ते निवडणूक हरले दादरला. आणि त्यांनी एक ते तरुण नेते आहेत, त्यांची एक विचारधारा आहे. त्याने जे मत मांडलेलं आहे त्या मताचा आदर केला पाहिजे. प्रत्येक वेळेला ईव्हीएमवर खापर फोडणं आणि ईव्हीएम मुळे हारलो. ईव्हीएम हा एक फॅक्टर नक्कीच आहे. ईव्हीएमवर लोकांचा, त्यांच्या पक्षाचे जे प्रमुख आहेत राज ठाकरे त्यांचे चिरंजीव आहेत, ते निवडणूक हरले दादरला. आणि त्यांनी एक ते तरुण नेते आहेत, त्यांची एक विचारधारा आहे. त्याने जे मत मांडलेलं आहे त्या मताचा आदर केला पाहिजे. प्रत्येक वेळेला ईव्हीएमवर खापर फोडणं आणि ईव्हीएम मुळे हारलो. ईव्हीएम हा एक फॅक्टर नक्कीच आहे. ईव्हीएमवर लोकांचा संशय आहे. ईव्हीएम हॅक केलं जातं अशा प्रकारच्या प्रेझेंटेशन सुद्धा अनेकांनी करून दाखवलेलं आहे देशभरामध्ये. स्वतः डोनाल्ड ट्रम्प यांनी मोदींना सांगितलेलं आहे की बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या. हे अमेरिकेच्या राष्ट्रपतींचं मोदींकडे म्हणणं आहे. जगभरातून ईव्हीएम संशयामुळे हटवण्यात आलेला आहे. ईव्हीएम महाराष्ट्रात कशा पद्धतीनं चालवलं गेलं हे आम्हाला माहिती. तरीही एक वर्ग असा आहे, त्यांना असं वाटतं की फक्त ईव्हीएम मुळे पराभव झाला नसून मतदार यादीतले घोटाळे, पैशाचा वापर, दहशत याच्यामुळे सुद्धा आम्ही निवडणुका हारलो. अमित ठाकरे यांना तेच म्हणायचं. आणखी एक असं शरद पवार आणि तुम्ही आज दिल्लीत एका पुस्तक प्रकाशनाच्या निमित्ताने एकाच व्यासपीठावर आहात. अलीकडेच महादजी शिंदे त्यावरती मी आज सकाळी सुरुवातीला तुम्हाला प्रश्न विचारला. महादजी शिंदे यांच्या नावानं जो पुरस्कार दिला तो पुरस्कार अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा नव्हता. पुण्यातली एक खाजगी संस्था आहे सरहद म्हणून, त्या संस्थेचा पुरस्कार महाराष्ट्र सदन त्यासाठी वापरलं गेलं. आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं बॅनरच्या खाली ते दिल्यामुळे त्या पुरस्काराला महत्त्व मिळालं. आणि पवार साहेबांना बहुतेक असं वाटलं असेल की तो साहित्य संमेलनाचा कार्यक्रम आहे, त्याच्यामुळे या राज्याची एकंदरीत फसवणूक करून तो पुरस्कार शिंद्यांना देण्यात आला. त्याच्या मागे काहीतरी मोठी गडबड आहे, वेगळ्या प्रकारची. ती गडबड काही सगळ्यांना माहिती आहे. असं काय कार्य केलंय डेप्युटी सीएमनी की महादजी शिंदे सारखा योद्धा जो दिल्ली पुढे कधी झुकला नाही, शरण गेला नाही, त्याला मराठा सरदार म्हणून एक मान्यता त्या देशभरामध्ये आहे, त्यांच्या तोडीचं काम काय केलंय सांगायला पाहिजे. पुरस्कार ज्यांनी पुरस्कार दिलाय त्यांनी, किंवा ज्यांच्या हस्ते पुरस्कार दिला त्या आमच्या पवार साहेबांनी, एवढंच आमचं म्हणणं होतं. पण पवार साहेबांना आज तुम्ही स्वतः व्यक्तिगत काही नाराजी कशाला? भूमिका आहे त्यानंतर माझं पवार साहेबांशी 10 वेळा बोलणं झालेलं आहे ना. पवार साहेबांशी आमचं काय भांडण नाही आहे. मी माझ्या पक्षाची भूमिका मांडली की जो गैरसमज पसरवला त्या पुरस्काराच्या निमित्तानं, जो खोटारडेपणा झालाय तो मांडला मी. आणि तो मांडताना आम्ही कोणाविषयी राग लोभ व्यक्त केले नाहीत की हे खोटं आहे, चुकीचं आहे, ही फसवणूक आहे, एवढंच मी म्हणालो. थँक्यू. ऑपरेशन टायगरसाठी आता 12 मंत्र्यांकडे जबाबदारी दिली गेली असं प्रताप सरनाईक म्हणतात. आणि काल ठाण्यामध्ये आले होतात पुन्हा भगवा फळांना बालेकिल्ला शिंद्यांचा बालेकिल्ला कोणताच नाहीये. शिंद्यांच्या पैशाने काही बालेकिल्ले तात्पुरते उभे केले आहेत. एकनाथ शिंदेने बालेकिल्ला उभा करावा असं कोणतं महान कार्य त्यांनी गेल्या 50 वर्षात केलं? ते का लोकमान्य टिळक आहेत? काय कोण आहेत? का वल्लभभाई पटेल आहेत? काय त्यांचा विचारधारा काय? कोण आहेत? ते का श्यामाप्रसाद मुखर्जी आहेत? दीनदयाळ उपाध्याय आहेत? अटल बिहारी वाजपेयी आहेत? सांगा ना मला की त्यांची एक विचारधारा आहे आणि त्यांनी बालेकिल्ले उभे केले, त्यांच्या विचारांचे काय आहे? ज्या दिवशी अमित शहा नसतील त्या दिवशी बालेकिल्ले काय, त्यांची टेकड्या पण राहणार नाही. ममता बनर्जी ने एक बयान दिया जिस तरह का विरोध हो रहा है. उन्होंने कहा जो महाकुंभ है मृत्यु कुंभ में बदल जाएगा.
देखिए, महाकुंभ की एक श्रद्धा है, एक पवित्रता है। ममता जी ने कहा है कि महाकुंभ के शुरू होने से अब तक कितने लोग मारे गए, चाहे प्लेटफॉर्म हो, चाहे प्रयागराज में भगदड़ हो, चाहे लोग 6,000 से ज्यादा लोग लापता है, कहाँ गए? हमको भी महाराष्ट्र की उसमें 17 लोग हैं। क्या देवेंद्र फडणवीस जी, एकनाथ शिंदे, अजित पवार जो लापता लोग हैं उनको लाकर लेके आ सकते हैं? जो मारे गए लोग, सड़क पर मारे गए एक्सीडेंट में, जाने आने में, यातायात में, वो भी महाकुंभ के ही बड़ी है ना। तो ममता जी ने जो कहा है उनके